नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या नोकरी कट्टा या चॅनलवरती। बघा, पीएम विश्वकर्मा योजना 2024 ही सुरू झालेली आहे। आवश्यक कागदपत्रे, लाभार्थ्याचे स्वरूप, अर्ज करण्याची पद्धत, योजनेसाठी पात्रता, अर्ज कसा करायचा याबद्दल मी संपूर्ण माहिती माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी आणि नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, ग्रामपंचायत तर्फ कार्यवाही करणे। बघा, ग्रामपंचायतवर साईडवर लॉग इन करणे आणि फॉर्म व्हेरिफिकेशन करणे किंवा सरपंच यूजर आयडी पासवर्ड कसे टाकणे याबद्दलची थोडक्यात इथे माहिती दिलेली आहे। त्याच पद्धतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सन्मान योजनेचे विषय सूची बघा, त्याच पद्धतीने आपण पाहणार आहोत। यामध्ये योजनेचे उद्दिष्ट, योजनेमधून नोंदणीकृत कारागिरांना मिळणारे लाभ, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यामधील थोडक्यात मी माहिती तुम्हाला सांगणार आहे इम्पॉर्टंट। बघा, पीएम विश्वकर्मा लाभाचे स्वरूप। पीएम विश्वकर्मा लाभाचे स्वरूप कशा पद्धतीने आहे याबद्दल मी थोडक्यात माहिती देणार आहे। बघा, कारागिरांना 5 ते 7 दिवसाचे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे। प्रशिक्षणात 500 रुपये भत्ता देण्यात येणार आहे। बघा, तुम्हाला 5 ते 7 दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे, ते पण फ्रीमध्ये देण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हालाच त्यांनी पैसे देणार आहेत। म्हणजे 5-7 दिवस तुम्ही तुमचं काम सोडून तिथं जाताय, म्हणजे तुम्हाला त्याचा मोबदला सुद्धा देण्यात येणार आहे। बघा, 500 रुपये तुम्हाला भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे। कारागिरांना व्यवसाय साहित्य खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये अनुदान सुद्धा मिळणार आहे। बघा, तुम्हाला 5 ते 7 दिवसाचा अनुदान किंवा प्रशिक्षण भत्ता सुद्धा देण्यात येणार आहे आणि तुम्हाला 15,000 रुपये तुमचं साहित्य खरेदी करण्यासाठी इथे तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी भत्ता सुद्धा इथे देण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यात 5% व्याज दराने 1 लाख रुपये कोणतेही तारण न देता कर्ज मिळणार आहे। बघा, तुम्हाला 5% व्याज दराने 1 लाख रुपये भेटणार आहेत आणि तारण न देता तुम्हाला मिळणार आहेत। त्याच्या 18 हप्ते त्याचे पडणार आहेत। पहिल्या टप्प्यातील कर्ज परतफेड केल्यानंतर 2 लाख रुपये कर्ज मिळणार तुम्हाला। पहिल्या टप्प्यातील तुम्ही 5% व्याज दराने 1 लाख रुपये घेतला होतात, ते जर परत केलात तर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये कर्ज मिळणार आहे। तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार आहे आणि 2 लाख रुपये 30 हप्ते परतफेड आवश्यकता आहे। बघा, 2 लाखासाठी तुम्ही 30 हप्त्यांनी परतफेड करू शकता। डिजिटल व्यवहार, पहिल्या 100 व्यवहारासाठी 1 रुपया चार्ज लागणार आहे। बघा, डिजिटल व्यवहारासाठी पहिल्या व्यवहारासाठी 1 रुपया चार्ज लागणार आहे। गुणवत्ता प्रमाणपत्र, व्यवसाय ब्रँडिंग सुविधा प्राप्त होतील। बघा, तुम्हाला गुणवत्ता प्रमाणपत्र सुद्धा इथे देण्यात येणार आहे आणि व्यवसायासाठी सुविधा प्राप्त होईल। त्याच पद्धतीने योजनेची पात्रता काय आहे, कोण पात्र होणार आहे, या योजनेसाठी कोण पात्र असणार आहे आणि निकष काय आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। कोण पात्र असणार आहे, पुरुष उमेदवार, महिला उमेदवार, काय अटी असणार आहेत याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। बघा, 18 कुटुंब आधारित व्यवसायात गुंतलेले कारागीर आवश्यक। बघा, 18 प्रकारचे कुटुंब असतील, म्हणजे 18 प्रकारचे तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा अनेक प्रकारचे व्यवसाय करत असाल, त्या व्यवसाय आधारित व्यवसाय गुंतलेले कारागीर यामध्ये भाग घेऊ शकतात। नोंदणी वेळी किमान वय 18 आवश्यक राहील। बघा, तुमचं वय 18 वर्ष आवश्यक म्हणजे असणे आवश्यक आहे, त्यांनी तुम्ही हा धंदा किंवा हा बिझनेस करू शकता। बघा, या योजनेची नोंदणी व लाभ कुटुंबातील एका सदस्यापुरते मर्यादित राहील। बघा, या योजनेची नोंदणी किंवा लाभ घरातील एकाच व्यक्तीला भेटणार आहे आणि एकाच व्यक्तीला हा लाभ मर्यादित राहील। सरकारी सेवेत असलेले व्यक्ती व त्यांचे कुटुंबीय पात्र राहणार नाहीत। बघा, तुमच्या घरी जर नोकरीवाले सदस्य किंवा नोकरीवाले पर्सन असतील तर तुम्हाला यांचा लाभ घेता येणार नाहीये। आणि आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, आधार संलग्न असणारा मोबाईल क्रमांक लागणार आहे आणि शिधापत्रिका इथे लागणार आहे आणि बँक पासबुक, एवढे तुम्हाला डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत। त्याच पद्धतीने पुढचं काय इन्फॉर्मेशन आहे मी यामध्ये तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। बघा, तुम्हाला वित्त सहाय्य किती मिळणार आहे, 1 लाख रुपये 18 महिन्यासाठी परतफेड असणार आहे पहिल्या हप्त्यामध्ये आणि दुसऱ्या हप्त्यामध्ये तुम्हाला SMS द्वारे 8% व्याज सवलत मर्यादेसहित लाभार्थ्याकडून 5% शुल्क आकारले जाईल। बघा, अशा पद्धतीने तुमचा पहिला हप्ता राहणार आहे। तारणमुक्त व्यवसायाकरिता विकास कर्ज 1 लाख रुपये 18 महिन्याकरिता परतफेडीसाठी पहिला हप्ता आणि 2 लाख रुपये 30 महिन्याकरिता परतफेडीचा दुसरा हप्ता। सवलतीचा व्याज दर SMS द्वारे 8% व्याज सवलत मर्यादेसहित लाभार्थ्याकडून 5% शुल्क आकारले जाईल। बघा, 5% शुल्क तुमच्याकडून
स्वीकारले जाणार आहे। बघा योजनेमधून नोंदणीकृत कारागिरांना मिळणारा लाभ, बघा तुम्ही जर याच्यामध्ये नोंदणी केली असेल तर तुम्हाला काय काय मिळणार आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगणार आहे। बघा या कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी फी भारत सरकार उचलेल। बघा या क्रेडिट गॅरंटी जे असणार आहे ते भारत सरकार तुमचं उचलणार आहे। डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन, जास्तीत जास्त 100% व्यवहारासाठी प्रति व्यवहार 1 रुपये असणार आहे। बघा जास्तीत जास्त 100 व्यवहारासाठी प्रति व्यवहार 1 रुपये असं असणार आहे डिजिटल प्रोत्साहन। आणि विपणन समर्थक, नॅशनल कमिटी फॉर मार्केटिंग गुणवत्ता प्रमाणपत्र, ब्रँडिंग अँड प्रमोशन, ई कॉमर्स लिंकेज, व्यापार मेळावे, जाहिरातीची प्रसिद्धी आणि इतर विपणन यासारख्या सेवा प्रदान करेल। बघा या विश्वकर्मा योजनेअंतर्गत आणि तुम्ही कुठला तर प्रोडक्ट सुरू केलात आणि त्यांची ब्रँडिंग करायची आहे किंवा त्याच्याबद्दलचं लेबलिंग करायचं, हे सर्व तुम्हाला विश्वकर्मा या योजनेतून मिळणार आहे। योजनेचा लाभार्थी बघा काय कोण असणार आहे किंवा लाभार्थी तुम्हाला आताच मी सांगितलेलं आहे की तुम्ही एका घरातील एक कुटुंब लाभ घेऊ शकणार आहे आणि तुमचं वय जर 18 वर्ष कंप्लीट असेल तर तुम्ही लाभ घेऊ शकता। अशा प्रकारचं लाभार्थी योजनेचं इथं दिलेलं आहे। आणि पात्र कारागीर आणि व्यवसाय, बघा तुम्ही कुठले कुठले व्यवसाय करू शकता। लाकूड आधारित सुतार, बोट निर्माता, लोह धातू आधारित, दगड आधारित, ब्रॉन्झ, पितळ, तांबे, टायर्स, भांडी, मूर्ती इत्यादी निर्मितीचाही समावेश आहे। लोहार, हॅमर आणि टूल किट मेकर, कुलुपे बनविणारा, मूर्तिकार, स्टोल ब्रेकर असे इत्यादी पण करू शकतात। सोने चांदी आधारित पण सोनार असे, माती आधारित कुंभार आहे। बघा अशा पद्धतीने इथे तुम्हाला भरपूर सारे इथे व्यवसायाबद्दल माहिती दिलेली आहे, त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात। बघा ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती दिलेली आहे। या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी अर्ज करण्यासाठी लिंक जाहीर करण्यात आलेली आहे। स्वतःहून अर्ज करता येणार नसून अर्ज करण्यासाठी अर्जदार त्यांच्या जवळच्या ग्रामपंचायत CST केंद्रात ऑपरेटरद्वारे अर्ज करावे लागेल। बघा CSC केंद्रात जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे, तुम्ही स्वतः अर्ज मोबाईलवरून भरू शकणार नाही आहे। त्यानंतर तो ऑपरेटर शासनाच्या जारी केलेल्या लिंकवर आपल्या यूजर ID आणि पासवर्डद्वारे लॉग इन करून या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी अर्ज करेल। बघा आणि ग्रामपंचायतचा यूजर आणि पासवर्ड इथे टाकायचा आहे आणि त्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या समितीने मान्यता दिल्यानंतर शासनाकडून कारागिरांना ओळखपत्र देण्यात येईल व नंतर कारागिरांना या योजनेचा लाभ मिळण्यास सुरू होईल। बघा या योजनेत तुम्ही जर समावेश म्हणजे योजना केली असेल किंवा यामध्ये तुम्ही भाग घेऊन जर तुम्ही ही 8 किंवा यामध्ये तुम्ही सहभागी झाला असेल तर तुम्हाला इथे योजनेअंतर्गत तुम्हाला एक ओळखपत्र देण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला लाभ घेण्यास सुरुवात होईल। आवश्यक कागदपत्रे तर मी आत्ताच तुम्हाला इथे सांगितलेलं आहे, त्याचनुसार आवश्यक कागदपत्रे दिलेली आहे। अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता, कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। धन्यवाद।